केरोळ श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तहसीलदार गल्ली बेळगाव या वर्षीचंही आमचं 64व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करीत आहोत। या 64व्या वर्षात पदार्पण करताना आम्ही जवळपास आता 18 ते 20 वर्ष झाली अन्नदान छत्राचा कार्यक्रम बेळगावमध्ये सर्वात प्रथम आम्ही चालू केलेला आहे आणि त्या अन्नदान छत्राचा उद्यापासून रीतसर आम्ही त्यांचं हे चालू करणार आहोत। त्यासाठी गल्लीतले देणगी देत असतात। त्याशिवाय आमच्या मंडळाची खासियत म्हणजे आमच्या मूर्तीवर आम्ही यावर्षी 2-4 वर्ष झाले आम्ही जास्त प्रमाणात भर दिलेले आहे। तसंच उत्तम देखावे आम्ही आजपर्यंत केलेले आहे। आजपर्यंत आमच्या गल्लीचा इतिहास आहे की फक्त आम्ही मंदिराचे देखावे करत होतो। याच वर्षी थोडा मंडपामध्ये आम्ही बदल घडवलेला आहे कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार। तसंच ही मूर्ती मनोहर पाटील यांनी बनवलेली आहे आणि मंडप हे आवडून यांनी बनवलेलं आहे आणि या अन्नदान क्षेत्रासाठी देणगीदार आमच्या गल्लीमधून भरपूर देतात। त्या देणगीतून आम्ही याच वर्षी 4 दिवस दरवर्षी आम्ही 6 दिवस करतो। यावर्षी पावसाचं कारण असल्यामुळे आम्ही 4 दिवस शेवटचे ठेवलेलं आहे। तर गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही मंडळाच्या वतीनं त्यांना विनंती करीत आहोत। किती वाजता असणार आहे? संध्याकाळी आमची आरती 8 वाजता होते। 8 नंतर आरती संपल्यानंतर लगेच आम्ही 8:30-9 आम्ही हा कार्यक्रम चालू करतो। त्याचा उद्देश असा आहे की जे बाहेरगावून परगावून जे लोक येतात, पूर्वी हॉटेलं बंद होत होती त्यामुळे त्यांना म्हणजे त्यांना जेवणाची व्यवस्था होत होती, त्या कारणासाठी आम्ही चालू केलेलं आहे। त्याचा गणेश भक्तांनी लाभ घ्यावा ही मंडळाच्या वतीनं परत एकदा त्यांना विनंती करतो। आपलं नाव? गजानन मल्हारराव पाटील व आमचे सर्व पदाधिकारी ते उपस्थित आहेत।